बाहेर काही निघतंय का? नक्की. फक्त 1 डिनॉमिनेटरला 3x+y बरोबर. मग त्या पूर्ण याला आपण m कन्सिडर करूया. 1/3x+y इज इक्वल टू m आणि 1/3x - y इज इक्वल टू ठीक आहे. मग ह्या पूर्णला मानल्यामुळे इथं काय आलं? फक्त m + n इज इक्वल टू 3/4. ठीक आहे. हे 4 इथं कसे आहेत? इकडे आल्यावर म्हणजे इकडं काय 4 इंटू ब्रॅकेट m + n इज इक्वल टू आता काय करू? ब्रॅकेट सॉल्व. बघा 4m + 4n इज इक्वल टू इक्वेशन नंबर किती आलं तुमचं? इक्वेशन नंबर 2 सांगा काय? 1/2 इंटू ब्रॅकेट 3x + y पुढे -1 ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. ठीक आहे. आता सांगा 1/2 कळलं? मल्टिप्लाय बाय 1/3x + आलं लक्षात? पुढे -1/2 मल्टिप्लाय बाय 1/3x - y इज इक्वल टू -1/8. ठीक आहे. पुढे 1/2 मल्टिप्लाय बाय m -1/2 मल्टिप्लाय बाय n इज इक्वल टू -1/8. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप नीट सॉल्व करा. आता मध्ये कोणतं साइन आहे? म्हणजे इथं काय आलं? m/2 हे काय? -n/2 इज इक्वल टू -1/8. लगेच पुढचा प्रश्न विचारा. ह्या साइडला जे आहे त्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत का? का सेम करायचे आहेत? मग इथे काय झाली? न्यूमरेटरची सबट्रॅक्शन. अपॉन किती आले तुमचे? इज इक्वल टू -1/8. हे दोन इथं कसे आहेत? तिकडे आल्यावर मग इथं काय आला? m - n इज इक्वल टू -1/8 मल्टिप्लाय बाय कळलं? इथं काही नाही म्हणजे किती? 2 आणि 8ला भाग जातोय का? 2 1 जा 2 2 4 जा किती आला? m - n इज इक्वल टू -1/4. सांगा काय करू? बरोबर आहे. डोक्यात जे चाललंय ते बरोबर आहे. फक्त मला सांगा काय करायचं? काय करायला लागेल? 4 इकडे आणायला. बरोबर आहे. पण हे 4 इथं कसे आहेत? इकडे आल्यावर मग इथं काय आला? 4 इंटू ब्रॅकेट काय m - n इज इक्वल टू मायनस. ठीक आहे. बोला मग -4n इज इक्वल टू कितवं इक्वेशन मिळालं आपल्याला? कुठे आपलं? तिसरं. हे कितवं? चौथं. सांगा बरं 3 आणि 4 जर बघितलं तर इक्वेशनची काय होणार? ऍडिशन का सबट्रॅक्शन? का बरं बाळांनो? कोणत्या डिफरंट साइन आहे? n ला का m ला? सांगा इक्वेशन नंबर 3 काय आपलं? 4m + 4n इज इक्वल टू 3. इकडे 4m - 4n इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 4. आता काय का कट करायचं? तू म्हणलंय म्हणून कट कर. काय डिफरंट साइन आहे म्हणून काय केलं? कट केलं. पुढे बोला 4 + 4 8m इज इक्वल टू 3 मधून 1 गेले. बरोबर बोलते ना मी? का 1 गेले? 1 ला कोणतं साइन आहे? मायनसचं. किती उरले? बोला m इज इक्वल टू 2. हे 8 इथं कसे आहेत? इकडे आल्यावर 2 1 जा 2 4 जा m इज इक्वल टू किती मिळाला तुम्हाला? 1. आता m इज इक्वल टू 1/4 पुट इन इक्वेशन नंबर. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं? नक्की का? का रे 3 मध्ये टाकताय? प्लस बोला 4m इज इक्वल टू 3. काय
4 मल्टिप्लाय बाय 4 4 काय झाले का कट झाले मध्ये कोणतं साइन आहे मल्टिप्लिकेशन इथे किती उरला 1 प्लस 4n इज इक्वल टू 3 4n इज इक्वल टू 3 मायनस 1 4n इज इक्वल टू पुढे n इज इक्वल टू 2 अपॉन 2 1 जा 2 2 जा n इज इक्वल टू थांबलंय का गणित अजून करायचंय ना हे करून घ्या पटकन घ्या मग m ची किंमत काय आहे आपली 1 अपॉन 3x m ला काय मानले आपण m अपॉन 1 अपॉन 3x प्लस y आणि n ला काय मानलं होतं 1 अपॉन मायनस टाका किमती m ची किंमत किती आहे 1 अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 3x प्लस y आता काय करू नक्की का सांगा 1 मल्टिप्लाय बाय 3x प्लस y किती मिळाला तुम्हाला फक्त 3x प्लस y इज इक्वल टू 4 1 जा 4 इक्वेशन कुठपर्यंत आलतो 4 ना आता हे इक्वेशन नंबर किती मिळालं तुम्हाला ठीक आहे इकडं पण सिमिलर इकडं काय आला तुमचा 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 3x मायनस आता काय करायला लागेल नक्की का करा मग 3x मायनस y मल्टिप्लाय बाय 1 किती आला y इज इक्वल टू 2 1 जा नक्की इक्वेशन किती मिळालं बाळांनो इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 जर पाहिलं तर काय होईल ऍडिशन का सबट्रॅक्शन का कशाला x ला मग नक्की का हे म्हणतात म्हणून नाही आपल्या ठीक आहे सांगा मग इक्वेशन नंबर काय 5 प्लस इक्वेशन नंबर 6 बोला पुढे काय करू प्लस केलं नक्की का 3 प्लस 3 झालं नाही नक्की का आहे का लक्ष बोला 3 प्लस 3 किती झाले इज इक्वल टू 4 प्लस 2 नक्की मला 4 म्हणलं की झलक आठवते बरोबर केलंय का नक्की पुढे काय करू हा असंच करणार आहे पण तोंडाने बोला असं प्रत्येकाच्या बोटाकडे नखाकडे केसाकडे लक्ष द्यायला मला वेळ आहे का दिसतंय का एवढं तो मला असं करतोय काय कट तर करायचंय माहिती मला तसं पण मी बघितलं नसतं तर मग तू शिव्याच खाल्ल्या असत्या मला कसं करणार तू बोलतोय म्हणून बोला हात वर करतायत ते पण खाली हात असं वर कर ना मग कट करा सांगा 6 1 जा x इज इक्वल टू पुढे 1 14 कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू नक्की का सांगा इक्वेशन नंबर 5 काय 4 इक्वेशन नंबर पुढे बोला ओके 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 प्लस 1 का मायनस 1 नक्की काय झाली मग एक्स आणि मला ऐकलं मी पण नाही हे केलं बोला मग कोण बोल आता मला मुलाचा पण आवाज आणि मुलीचा पण आवाज झलकच दिसते मनातल्या मनात बोलली का मग आरती बोलली ना अनुजा बोलली ना अनुजा मैत्रीण झाली लगेच झलकची सॉरी आरती झलकची लगेच मैत्रीण झाली काय सोबतच म्हणूनच आरती एवढ्याने म्हणती नाही झलक नाही म्हणली मला झलकचाच आवाज आला कळलं नक्की गणित ब्लॅकबोर्ड रफ केला एकदा त्याच्यामुळं ते आधी इमॅजिनरी लक्षात राहू द्या इकडचा ब्लॅकबोर्ड रफ झालेला आहे परत आपण लिहिलेलं या पटकन इथे आपला 1.3 1.4 संपला ओके घरून आहे का रिव्हिजन
लय शाळेचा अभ्यास आहे तुम्हाला. मलाच काही काम नाही. हो विचारायचं नाही मला, कोणीच विचारू नका.